आता काही धुरंदर जे आहे ते म्हणतात की पोरींचे कपडे याच्यासाठी कारण आहे. आता मला सांगा, 4-5 वर्षाच्या मुलीवर, 4-5 महिन्याच्या मुलीवर, महिन्याच्या वर्षाच्या मुलीवर जर बलात्कार होत असेल तर त्या मुलीला कोणते कपडे घालून द्यायचे? आता या बलात्कारावर उपाय म्हणून लोक म्हणतात की मुलींच्या हातात शस्त्र द्या. बरोबर, मुलींच्या हातात तलवार द्या, मुलींना तलवार मारायला शिकवा, हे शिकवा, ते शिकवा, मार्शल आर्ट शिकवा, कराटे शिकवा. आता मला सांगा, जर 4-6 महिन्याच्या पोरीवर बलात्कार होत असेल, 4-5 वर्षाच्या मुलीवर जर बलात्कार होत असेल तर त्या 4-5 वर्षाच्या मुलीला हातामध्ये पेन्सिलही नीट पकडता येत नाही, ए फॉर ॲपलही त्या 3-4 वर्षाच्या पोरीला लिहिता येत नाही. ते लिहिताना तिचे हात थरथरतात. त्या 4-6 महिन्याची मुलगी फक्त दूध पीत असते आईच्या कुशीत ती खेळत असते. बलात्कार होणाऱ्या पोरींच्या संख्या जर या असतील, त्यांचा वयोगट जर हा असेल, तर या पोरींच्या हातामध्ये तलवार द्यायची कशी? तुमचा पॉइंट व्हॅलिड आहे ना. तुम्ही म्हणता बलात्कार होत आहे, पोरीच्या जातीनं नाजूक राहू नये, पोरींच्या हातात तलवारी द्या. पण बलात्कार जर 4-6 महिन्याच्या पोरीवर होत असेल, 4-5 वर्षाच्या पोरीवर होत असेल, तर इतक्या छोट्या मुलीच्या हातात तलवार द्यायची कशी? हा सगळ्यात पहिले महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्यावेळी हे बलात्कार होतात ना, त्यावेळी बलात्कार झाल्याच्या नंतर अनेक लोक या बलात्काराच्या घटनेला धार्मिक अंग देतात, धार्मिक तेढ यातनं निर्माण करू शकतात. धार्मिक तेढ निर्माण करतात. आता मला सांगा, बलात्कार करणारा जो माणूस आहे याला धर्म कळतो का? बलात्कार करणाऱ्या माणसाला धर्म कळत नाही म्हणून तो बलात्कार करतो, कारण त्याला धर्म कळला असता तर त्यानं बलात्कार केला नसता. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मग बलात्कार करणारी जी ही मानसिकता आहे ना, मुळात ही मानसिकताच फार विकृत आहे. यांना काही दिसत नाही हो. मला सांगा, 4-6 महिन्याच्या मुलीला आपण अंगा खांद्यावर खेळवतो, त्या मुलीशी खेळतो आपण, त्या मुलीचं बालपणाचं वय असते. 3-4 वर्षाची मुलगी मम्मी पप्पा करत शाळेत जात असते, मोठ्या भावाच्या सोबत ती खेळत असते, लहान भावाच्या सोबत ती खेळत असते. अशी लहान मुलगी पाहिल्यानंतर ज्याला बलात्कार करण्याची भावना ज्याच्या मनामध्ये उत्पन्न होत असेल, त्याची मानसिकता किती विकृत असेल याचा विचार आपण सगळ्यात आधी केला पाहिजे. ठीक आहे ना, मुलगी मोठी आहे, 7वी 8वीत आहे, 5वी 6वीत आहे, तर नक्कीच आपण आपल्या मुलीला मार्शल आर्ट शिकवला पाहिजे. तिचं संरक्षण तिने स्वतः केलं पाहिजे, तिच्या हातात तलवार दिली पाहिजे, तिला सगळं काही आलं पाहिजे, म्हणजे कोणी तिच्या रक्षणाला धावून येणार नाही, तर तिनं स्वतःचं रक्षण स्वतःच केलं पाहिजे. पण हे कधी? ज्यावेळी मुलगी मोठी होईल तेव्हा. मग आता बलात्कार थांबले पाहिजे यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर आपली जी ही संस्कृती आहे ना, ही पुरुष प्रधान संस्कृती आहे. म्हणजे आपण सातत्यानं काय केलं की पोरीवरच बंधनं घातले. तू घरात हो, तू नीट राहा, 7च्या आत घरात आली पाहिजे, 10 पर्यंत घराचं गेट बंद झालं पाहिजे, तू ह्याच्याशी जास्त बोलू नको, तू इकडे जास्त जाऊ नको, शहराच्या बाहेर जायचं नाही, 4-5 दिवस जातेस मैत्रिणीसोबत, जायचं नाही, जमणार नाही, कोणाशी बोलते तू इतकं? हे सगळे बंधनं आपण पोरीवर लावले. कपडे नीट घाल, अंगावर ओढणी घे, हे सगळे बंधनं जे आहे ना, हे आपण कायम मुलींवर लावले. हे बंधनं लावणं चुकीचं आहे असं माझा म्हणण्याचा हेतू नाही. बलात्कार पोरीवर होऊ नये यासाठी पोरीला 7च्या बाहेर पाठवूच नाही बाहेर, हा उपाय आहे का? म्हणजे बलात्कार करणारा माणूस फक्त रात्री 7 नंतरच बलात्कार करतो का? दिवसा ढवळ्या पोरींच्या अंगावर बलात्कार होत नाही का? ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आपण बंधनं फक्त पोरींवर लावले. तर आता बंधनं पोरींवर लावण्याऐवजी संस्कार पोरांना देण्याची गरज आहे. त्या पोराला तुम्हाला शिकवावं लागेल, त्या पोरांना संस्कार लावावे लागेल की बाबा रे, तू घराच्या बाहेर जातो ना, तर प्रत्येक मुलीचं संरक्षण ही तुझी जबाबदारी आहे. प्रत्येक मुलीमध्ये
तुला तुझी बहीण दिसली पाहिजे, प्रत्येक मुलीमध्ये तुला आई माता दुर्गा काली दिसली पाहिजे, महाकाली दिसली पाहिजे, दुर्गा दिसली पाहिजे, चंडी दिसली पाहिजे. हे संस्कार आपण आपल्या पोरांना लावले पाहिजे. त्याला धाक दिला पाहिजे. बाबा रे, तू एखाद्या मुलीकडे जर वाईट नजरेने फिरवशील ना, त्याला आपण धाक दिला पाहिजे की बाबा तू एखाद्या पोरीवर जर वाईट नजर फिरवशील ना, तर तुला देवीचा प्रकोप लागेल, देवीचा श्राप लागेल, तिच्या अंगात महाकाली येईल आणि ती महाकाली तुझे डोळे फोडून टाकेल. ही बंधनं, हे संस्कार आता आपण आपल्या पोरांना लावले पाहिजे. बलात्कार होण्यामागे स्त्रियांचा हात नसतो. बलात्कार होण्यामध्ये स्त्रियांची काही चुकी नसते. बलात्कार जे होतात ना, बलात्कार करणारा जो व्यक्ती आहे तो विकृत मानसिकतेचा असतो. बलात्कार करण्यामध्ये बलात्काराच्या संख्या ज्या वाढत आहे, यामध्ये फक्त पुरुषाच्या किंवा फक्त स्त्रियांच्या चुका नसतात. यामध्ये चूक असते ती विकृत मानसिकतेची, पुरुषांच्या वाईट नजरेची, आणि ती नजर आपण बदलली पाहिजे. ज्या ज्या वेळी या बलात्काराच्या घटना वाढतात ना, त्या त्यावेळी आपण आपल्या पोरांना संस्कार लावले पाहिजे. पोरींना तर लावलेच पाहिजे, पण त्याहीपेक्षा त्यासोबत पोरांना देखील संस्कार लावले पाहिजे. त्या पोरांना देखील समजलं पाहिजे, त्या पोरांना देखील कळलं पाहिजे. आपण आपल्या पोरांना शिकवलं पाहिजे, आपण आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे की तू बाहेर गेल्याच्या नंतर मुलीसोबत कसं वागायचं, मुलीकडे कसं बघायचं. ज्यावेळी मुलांना हे संस्कार लागेल ना, त्यावेळी या महाराष्ट्रातल्या मुलींवरचे बलात्कार थांबतील. का होतात हे बलात्कार? 4-6 महिने, 4-5 वर्ष हे काही बलात्काराचं वय आहे? या इतक्या छोट्या मुलीवर जर हवस जात असेल आणि या हौशीच्या शिकार जर या लहान लहान चिमुरड्या होत असेल, तर आमचा महाराष्ट्र कुठे चाललाय? मला तर ज्या ज्या वेळी मी छत्रपती शिवाजी महाराज आठवते ना, त्या त्यावेळी राजेंना म्हणावं वाटतं, राजे माफ करा, राजे माफ करा, आम्ही नाही बनवू शकलो उत्तम महाराष्ट्र. राजे माफ करा, आम्ही नाही घडवू शकलो उत्तम महाराष्ट्र. राजे माफ करा, तुमच्या राज्यातली स्त्री आता सुरक्षित नाही. राजे माफ करा, तुमच्या राज्यातली आता 5-6 महिन्याची, 4-5 वर्षाची चिमुरडी देखील सुरक्षित नाही. माफ करा राजे, माफ करा राजे. तुम्ही जसा महाराष्ट्र ठेवून गेलात ना, तसा महाराष्ट्र आम्ही ठेवला नाही, तसा महाराष्ट्र आम्ही घडवू शकलो नाही. राजे माफ करा, तुमची आई आणि बहीण आज धोक्यात आहे. राजे माफ करा, तुमचा महाराष्ट्र विकृत होतोय. हे म्हणावं वाटतं. का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण आपल्याला दिली, ती शिकवण आपण विसरलो. ते सगळं आपण विसरलो. अरे, अनेक देशामध्ये ज्यावेळी बलात्कार होतो ना, त्यावेळी बलात्कार करणाऱ्याला डायरेक्ट मारून टाकण्याची शिक्षा आहे. पण आपल्याकडे तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असते. तारखेवर तारखा वाढत जातात. बलात्कारी मस्त जेलमध्ये राहून ऐश करतो. आणि काय होतं? आयुष्य कोणाचं उद्ध्वस्त होतं मला सांगा? नुकसान कोणाचं होतं? नुकसान कोणाचं होतं? बघ, आपल्याला जर बलात्कार थांबवायचे असतील, तर मला असं वाटतं की बलात्कार थांबवण्यासाठी आपण आपल्या घरातल्या पोराला उत्तम संस्कार दिले पाहिजे. पोराला शिकवलं पाहिजे की पोरीशी कसं वागायचं. त्यानंतर या महाराष्ट्रातले बलात्कार बंद होतील आणि या महाराष्ट्रातली स्त्री सुरक्षित राहील.